सिंहासनाधीश्वर क्षत्रिय कुलवसंत महाराजाधिराज जय शिवराय. नमस्कार. छान वाटतंय आणि दिग्पाल लांजेकरांचं जसं आपण म्हटलं ही जी युनिवर्स त्यांनी निर्माण केली आहे ऐतिहासिक सिनेमांची आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी जे शिवधनुष्य उचललंय छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि आता छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जगभरात पोहोचवण्याची मला असं वाटतं एवढं मोठं कार्य एवढं मोठं व्यक्तिमत्व महापुरुष ज्यांना आपण दैवत मानतो असे आपले छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका करण्याचं सौभाग्य मला लाभलं आहे. खऱ्या अर्थाने माझं या जन्मी आलेलं सार्थक झालं आहे असं मला वाटतं. त्यांची ही जी काही युनिवर्स आहे त्यात मला प्रवेश दिला किंवा मला संधी दिली ती जबाबदारी दिली त्याबद्दल मी दिग्पाल लांजेकरांचे अतिशय मनापासून आभार मानतो आणि त्यांच्या शिकवणीत जे काही अभिनेता म्हणून मला जे शिकायला मिळालं मी हे त्यांनाही सातत्याने सांगत असतो की मला हे अभिनयाचे धडे मला माझ्या उर्वरित आयुष्यात माझ्या कलेच्या क्षेत्रात आयुष्यभर कामात येणार आहे. त्यासाठी त्यांचे खरंच खूप आभार. नाही अर्थात आधी हे स्क्रिप्ट ऑफर करणं ही गोष्ट खूपच लांबची. त्याच्या आधी भरपूर ऑडिशन्स झाले, लुक टेस्ट करून झाल्या, त्यानंतर घोडसवारी असेल, दानपट्टा असेल, तलवारबाजी असेल, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी मला पारखून पाहिलं. ह्या सगळ्यानंतरही त्यांनी त्यांचा वेळ घेऊन कारण की छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेची जबाबदारी कुणावर तरी सोपवणं हे एवढं सोपं नाही आहे आणि त्यातल्या त्यात दिग्दर्शक म्हणून ही त्यांच्यासाठी खूप मोठी जबाबदारी. त्यामुळे मला असं वाटतं त्यांनी अतिशय वेळ घेऊन अतिशय विचारपूर्वक ह्या गोष्टींचा डिसिजन घेतला आणि मला फायनली होकार दिला या भूमिकेसाठी आणि तिथून पुढचा मग आमचा प्रवास चालू झाला. आज जवळपास माझ्याकडे 1.5 वर्ष झाली आहेत मी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करण्याचं सौभाग्य मला लाभलं. हे जेव्हा मला कळलं त्यावेळी त्या क्षणापासून आजवर किंबहुना सिनेमा रिलीज होईस्तोवर तरी मी इतर कुठल्याही कामाचा विचार केला नाही कारण की मला माझं लक्ष केंद्रित करायचं होतं फक्त आणि फक्त छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेवर. तुम्ही माझं लुक पाहू शकता, मी आजही त्याच लुकमध्ये फिरतोय. मला असं वाटतं की त्यांच्या भूमिकेला कुठेतरी एक कलाकार म्हणून मला न्याय द्यायचा असेल तर मला माझं सर्वस्व अर्पण करावं लागेल. सर्वसाधारण कलाकार म्हणून एक माणूस म्हणून जे काही शक्य असेल ते मी माझ्या पद्धतीनं देण्याचा प्रयत्न केला आहे. आता ज्यावेळी ट्रेलर सोहळा झाला, ज्यावेळी जसं तुम्ही म्हटलात मी छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशामध्ये ज्यावेळी आलो तसा अनुभव तुम्हालाही याआधी कधी झाला नव्हता. तर मला असं वाटतं की हे सगळं करताना ज्यावेळी तुमच्यासारखी लोक एक कौतुकाची थाप देतात त्यातनं असं वाटतं की आपण जे काही मेहनत केली त्याचं फळ कुठेतरी मिळतं आहे आपल्याला, ह्याचा आनंद आहे. खूप चॅलेंजेस होते जसं मी म्हटलं की छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करताना आणि त्यांच्यावर सिनेमा करताना अडचणी येणार नाही असं तर होणार नाही. पण जसं छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणींवर मात करून जो विजय मिळवला होता किंवा जो इतिहास रचला आहे तसंच कुठेतरी आमच्या सिनेमाच्या प्रोसेसमध्ये जे काही अडचणी आल्या असतील म्हणजे मग ते 46 डिग्रीमध्ये आमचा ओपन सेट होता, तिकडे धूळ होती आणि एवढ्या उन्हात एवढी सगळी लोक हजारोंच्या संख्येने कुठलेही शूज किंवा चप्पल न घालता तिथे दिवसभर उभे राहायचे, त्यांचे पाय भाजत होते, आमच्या सगळ्यांचे डोळे आले होते. बऱ्याच सीन्समध्ये असं झालं आहे की मला दिसत नाही आहे पण आम्हाला वेळेअभावी त्या सगळ्या गोष्टी करणं भाग होतं. ह्या सगळ्या अडचणी आणि त्यावर मात जरी केली असेल तरी कुठेतरी आम्हाला असं वाटतं की ह्या अडचणी ज्यांनी हा इतिहास घडवला आहे त्यांच्या अडचणी, त्यांचा पराक्रम किंवा त्यांनी केलेली मेहनत किंवा त्यांनी केलेला त्याग किंवा बलिदान त्यासमोर काहीच नाही आहे. तर मुळात त्याचा मला प्रोपोगंडा करायचा नाही आहे की आम्ही खूप मेहनत केली वगैरे, कारण की ज्यांचा हा इतिहास आहे त्यांच्या मेहनतीसमोर हे काहीच नाही. काहीतरी भव्य दिव्य असा बजेट फिल्मचा सांगण्यात आला आहे तर आम्हाला पाहून आनंद वाटतं की जे काही आपल्याकडे अवेलेबल आहे, जे काही लिमिटेड सोर्स असतील, आर्थिक गणितं असतील
त्यातला त्यात आपण आपलं सर्वस्व अर्पण करून सिनेमाला भव्य दिव्य दाखवण्याचा, महाराजांच्या सिनेमाला तो न्याय देण्याचा जो काही प्रयत्न केला, त्यात आज लोकांना ते तसं वाटतंय, कारण की त्यांनी कधीही कुठल्याही गोष्टीची कमी आम्हाला पडू दिली नाही आणि त्यांच्याचमुळे हा सिनेमा आज जो काही भव्य दिव्य अनुभव तुम्हाला पाहायला मिळणार आहे 16 फेब्रुवारीला, तो सगळा त्यांच्यामुळे, त्यांचा हा अट्टहास. आम्ही फक्त केवळ निमित्त मात्र आहोत. महाराजांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहेच, पण जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगाला माहिती आहे, तसं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आता जगभर पोहोचवण्याची वेळ आली आहे आणि ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे 16 फेब्रुवारी हा दिवस फक्त सिनेमा रिलीज होतोय म्हणून नाही, तर सोहळा म्हणून साजरा करा, ही माझी तुम्हा सगळ्यांना विनंती. एक शेवटचा